क्षण आले अमृताचे, उजळलेला मंच आहे तेज जसे पौर्णिमेचे. त्या मनालाही कळाले भाव माझे या मनाचे, गोड मानून घ्या रसिक हो शब्द माझे स्वागताचे. नमस्कार. आजचे हे सभागृह एका पवित्र भावनेने, कृतज्ञतेने आणि आदराने भरलेले आहे. आजचा दिवस हा केवळ एका निरोपाचा क्षण नाही, तर तो ज्ञानदात्यांच्या अथक कार्याला आदरांजली वाहण्याचा आणि त्यांच्या भावी आयुष्याला शुभेच्छा देण्याचा एक अविस्मरणीय सोहळा आहे. अज्ञानाच्या तिमिरातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारे, साध्या मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्याला सुंदर मूर्तीत रूपांतरित करणारे, ज्ञानाचे अमृत पाजून पिढ्यानपिढ्या घालवणारे असे असतात आमचे आदरणीय गुरुजन. भारतीय संस्कृतीत गुरुचे स्थान सर्वोच्च मानले जाते, कारण गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. या श्लोकाप्रमाणेच गुरु हे साक्षात परब्रह्म स्वरूप असतात, जे आपल्या शिष्यांचे जीवन घडवतात. आज आपण अशाच एका महान सूर्याला, आपल्या सर्वांच्या लाडक्या श्रीमती आदरणीय साळवे मॅडम यांना निरोप देण्यासाठी इथे जमलो आहोत. त्यांनी आपल्या अनेक कड्या या शाळेच्या ज्ञानरूपी बागेत फुलवल्या आहेत. या मंगलमय सोहळ्याची उपस्थित असलेले सर्व मान्यवर, श्रीमती सुरेखाताई आबासाहेब तायडे, सरपंच नागापूर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सत्येंद्र सिंग गौर, प्रेरणास्थान शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री गौर सर, ज्येष्ठ शिक्षक वृंद, आदरणीय साळवे मॅडम, माझे शिक्षक वृंद, विद्यार्थ्यांचे पालक आणि माझ्या बालमित्रांनो, मी आरुषी सुनील सिंग राजपूत. मी कावेरी गणेश राणे या शाळेच्या विद्यार्थिनी या नात्याने मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. वह खजाना ही क्या जिसकी चाबी ना हो, वह गुलशन ही क्या जिसमें माली ना हो, वह खजाना ही क्या जिसकी चाबी ना हो, वह गुलशन ही क्या जिसमें माली ना हो, और वह कार्यक्रम ही क्या जिसमें आप कदरदानों की ताली ना हो. व्यवस्थित पार पाडण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी एका खंबीर नेतृत्वाची गरज असते, आणि या कार्यक्रमाचे खंबीर नेतृत्व अध्यक्षीय स्थान श्री वजीर खान पठाण उर्फ गोरे मामा सोसायटी व्हाईस चेअरमन यांनी स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करते. या कार्यक्रमाचे खंबीर नेतृत्व, एक प्रभावशाली व्यक्तिमत्व श्री वजीर खान पठाण या उर्फ गोरे मामा यांच्या अध्यक्ष निवडीत सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालकांच्या वतीने मी अनुमोदन देते. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही प्रकाशाच्या साक्षीने होते. ज्ञानरूपी अंधार दूर सारून जीवनात प्रकाश आणणाऱ्या आमच्या गुरुजनांच्या सन्मानार्थ मी व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांना नम्र विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करून आजच्या या पवित्र सोहळ्याची सुरुवात करावी. नव्या वाटा आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. यानंतर उपस्थित सर्वांच्या आपल्या मधुर कंठातून शब्द सुमनाने स्वागत करण्यासाठी मी पुन्हा एकदा आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना आमंत्रित करते.
आयुष्य निरोगी, आनंदी व समाधानी असो. मी शाळेच्या वतीने मुख्याध्यापक महोदयांना, शालेय समितीच्या अध्यक्षांना व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी आदरणीय श्रीमती साळवे मॅडम यांना शॉल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा. त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य हे सांगण्यासाठी सर्वात मोठे पारितोषिक आहे. आता आपल्या शाळेतील चिमुकली साळवे मॅडमसाठी काही भाषणे बोलणार आहे, तर ती ऐकूया. नमस्कार, माझं नाव आरव पांडुरंग देवरे आहे. मॅडम आम्हाला शिकवत होते. मॅडमचे नाव साळवे मॅडम हे नाव होते. मॅडम आम्हाला छान छान शिकवत होते. मॅडम आम्हाला छान छान अभ्यास देते. मॅडम आम्हाला मारत नव्हते. मॅडम आम्हाला छान शिकवत होते. धन्यवाद. फवाद शेख, इयत्ता 3रीचा विद्यार्थी. माझे नाव शेख फवाद अकरम. माझी आवडती मॅडमाचे नाव साळवे मॅडम आहे. साळवे मॅडम आहे. साळवे मॅडम खूप चांगले आहे. साळवे मॅडम आम्हाला पहिली शिकवायचे. साळवे मॅडम आमच्या शाळेत आले आहे. नमस्कार आदरणीय मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद आणि माझ्या पिढी आणि मैत्रिणींनो, आज आपण सर्वजण एका खास आणि भावनिक प्रसंगासाठी जमलो आहोत. ते म्हणजे आपल्या प्रिय शिक्षिका श्रीमती साळवे मॅडम यांनी निरोप देण्यासाठी. साळवे मॅडम यांनी आम्हाला खूप छान शिकवले. त्यांनी वर्गात आमच्यासाठी सर्वच विषय सोपे आणि मनोरंजक बनवले. कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्यापासून सुंदर मडके घडतो, त्याचप्रमाणे आम्हाला घडवले. त्यांनी आमच्यावर उत्तम संस्कार केले. आमच्या जीवनाला सुरेख आकार दिला. काही प्रसंगी त्यांनी आमचा दंगा तसेच चिडचिड सहन केला. आमची काही चुकल्यावर त्यांनी आम्हाला शिस्त लावली. आम्ही खूप भाग्यवान आहोत की आम्हाला तुमच्यासारख्या शिक्षिका लाभल्या. एवढेच बोलून मी माझे भाषण संपवतो. माझे नाव सुकन्या. मॅडम बद्दल दोन शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे. मॅडम आम्हाला खूप छान शिकवत होत्या. जे समजलं नाही ते समजून सांगत होत्या. मॅडम तुम्ही ही शाळा सोडून जायला नको होते. धन्यवाद. मी असणार आहे. मी आज मॅडम बद्दल काही दोन शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. माझी आवडती मॅडमाचे नाव साळवे मॅडम आहे. ते खूप चांगले मॅडम आहे. त्यांची दुसऱ्या शाळेत बदली झाली आहे. ते आज आमच्या शाळेत आले आहे. आम्ही त्यांच्याविषयी बोलणार आहे. धन्यवाद. माझे नाव आर्यन प्रेम करत. आज मी काही दोन शब्द साळवे मॅडम बरोबर सांगणार आहे. साळवे मॅडम आम्हाला खूप चांगलं शिकवत होत्या. ते समजलं नाही ते समजून सांगत आहे. धन्यवाद. मी मॅडमच्या विषयी दोन शब्द सांगणार आहे, ते शांत चित्ताने ऐकावे. नाव साळवे मॅडम. सोबत सुटत नाही. संवाद सुटला म्हणून सोबत सुटत नाही. नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही. नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही. अध्यक्ष
माझा नमस्कार. माझे नाव निशा आहे. माझ्या आवडत्या शिक्षिका सावळे मॅडम ह्या आहे. त्या खूप दयाळू व प्रेमळ आहे. त्या आम्हाला मराठी व सगळे विषय शिकवत होत्या. त्या नेहमी आनंदी व हसतमुख असतात. त्यांची शिकवण्याची पद्धत सर्व विद्यार्थ्यांना समजेल अशी सोपी आहे. त्या आम्हाला हवायुक्त कविता शिकवत होत्या. मॅडम आमच्यावर चांगले संस्कार करत होत्या. त्या एक आदर्श शिक्षिका आहे. त्या आम्हाला नेहमी मदत करतात. धन्यवाद. रसाला म्हणतात इंग्रजीत ज्यूस. जो टाळ्या वाजवत नाही त्याला म्हणतात कंजूस. सामाजिक कार्यकर्ते संजय पाटील सोने यांचं आगमन झालंय, तर काय आवाजून आपण त्यांचं स्वागत करूया. मॅडम या आम्हाला डान्स शिकवायच्या. सायरे मॅडम आमच्या सोबत 5 वर्षांपासून आहे. थँक्यू. मॅडम आम्हाला डान्स शिकवायच्या. मॅडम इयत्ता पहिलीच्या वर्गाला शिकवायच्या. आम्ही जेव्हा पहिलीत होतो तेव्हा मॅडम आम्हाला सर्व विषय शिकवायचा. आम्ही जर मॅडम वर्गात नसल्यावर धिंगामस्ती करायचो. शेवटी जाता एवढंच बोले. शेवटी जाता एवढंच बोले. मॅडम तुम्हाला आने की खुशी थी जाने की नहीं. धन्यवाद. महाजन मॅडम आम्हाला पहिलीच्या वर्गाला शिकवायच्या. मॅडम आम्हाला डान्स शिकवायच्या. धन्यवाद. नमस्कार. माझे नाव सोहम गणेशवाला. सावळे मॅडम हे खूप चांगले मॅडम आहेत. ते आम्हाला डान्स शिकवायच्या आणि आमची डान्सची प्रॅक्टिस पण घ्यायच्या. कुठं आम्ही डान्समध्ये चुकलो तर मॅडम आम्हाला समजावून सांगायच्या. मॅडम खूप सुंदर शिकवतात. एवढं बोलून मी माझ्या बाजूला बोलतो. धन्यवाद. माझं नाव अनंत सुफियान खान आहे. मॅडम आम्हाला पहिल्या वर्गात शिकवायचे. आमच्या गॅदरिंगची प्रॅक्टिस घ्यायचे. आज मी काय सावळे मॅडम खूप चांगला होता. ते आम्हाला पहिली डान्स शिकवायची. आमची गॅदरिंगची प्रॅक्टिस पहिलीला आमच्या पहिली ह्या वर्गाला सावळे मॅडम शिकवायच्या. आणि मॅडम ह्या खूप छान स्वभावाच्या होता. त्यांचा स्वभाव खूप चांगला होता. ते सगळ्यांसोबत खूप छान वागायचे. सावळे मॅडम हे आमच्या फेवरेट शिक्षिका होत्या. सावळे मॅडम ह्या आमच्यासोबत 5 वर्षापासून होते. सावळे मॅडम ही शाळा सोडून जात आहे म्हणून खूप दुःख होत आहे. पण सावळे मॅडम यांना त्यांच्या पुढच्या आयुष्यात आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. सावळे मॅडम आदर्श शिक्षिका आहेत. त्यांचा स्वभाव खूप चांगला आहे. त्या सर्वांसोबत छान वागतात. त्या आम्हाला गॅदरिंगची प्रॅक्टिस करून घ्यायच्या. त्या आमच्यासोबत 5 वर्ष होत्या. त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. 2019 या वर्षी सावळे मॅडम, त्याचप्रमाणे मी, अमृतपुळे सर, एकंदरीत असं 5 वर्ष काम करत असताना मॅडम ह्या सहकार्य होत्या. सर्व विद्यार्थ्यांना सहल असेल, आरोग्यविषयी माहिती असेल, विशेष म्हणजे ते गॅदरिंग असेल आणि ज्यावेळी राष्ट्रीय सण उत्सव असेल त्या कार्यक्रमासाठी जे समूहगीत असेल, जे नाटकातील जे पात्र असेल, ते सर्व मुलांकडून अतिशय उत्साही आणि मुलांच्या मिसळून त्या सुंदर प्रकारे कार्यक्रम सहभाग करून घ्यायचे मुलांना. आज त्यांची बदली झालेली आहे, तरी पुढील त्यांच्या भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी
विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आज आपल्या शाळेमध्ये आपल्या शाळेच्या शिक्षिका ताळवे मॅडम यांचा आज आपण निरोप समारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी घेत आहोत. मॅडम या ठिकाणी, मॅडमचा आणि माझा जवळजवळ 2.5 वर्ष आम्ही या ठिकाणी एकत्र काम केले. मॅडमने कामामध्ये कधीही दिरंगाई त्यांच्याकडून दिसली नाही. प्रत्येक कामामध्ये त्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दाखवून ते कामामध्ये सक्रिय सहभाग दाखवत असत. आपण जाताना, आता निरोप समारंभ याला इंग्रजीमध्ये सेंड ऑफ म्हणतात. मॅडमला आपण फक्त इथून सेंड करणार आहेत त्या शाळेमध्ये, परंतु त्यांचे विचार हे आपल्या शाळेमध्येच राहणार आहेत. त्या शहराने जातील, परंतु त्यांचे जे काही विचार आहेत ते आपण आपल्यामध्ये ठेवले पाहिजे, घेतले पाहिजे. त्यांनी जे काही आपल्याला काही शिस्त शिकवली, काही गोष्टी शिकवल्या, त्या आपण सतत आठवणीत जर ठेवल्या तर त्या आपल्याला या ठिकाणाहून गेल्यासारखे वाटणार नाही. ते आपल्यामध्येच आहेत असं वाटेल. फक्त त्या शाळेमध्ये राहतील, त्यांचे विचार सदैव या ठिकाणी राहतील. आपल्याला जी व्यक्ती जात असते ती जाते, परंतु काहीतरी देऊन जात असते. तर त्यांच्यापासून आपण काहीतरी घेतलेलं पाहिजे आणि ते आम्हाला सदैव तुमच्याकडे दिसलं पाहिजे. मग आम्हाला वाटेल की मॅडम इथंच आहे. परंतु तुमच्यामध्ये त्या जर गोष्टी दिसल्या नाही तर मग असं वाटेल की मॅडम गेल्या या ठिकाणी. तुम्ही प्रत्येकाने मॅडमला त्यांच्या पुढील भावी कार्यकाळामध्ये त्यांचे जीवन सुखाचे, समृद्धीचे, आरोग्यदायी जाऊ आणि त्यांचेही या शाळेकडे पुन्हा जरी गेले असतील तरी लक्ष राहत राहू. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण सर्व जाणता आजच्या कार्यक्रमाचे सन्मानमूर्ती आदरणीय ताळवे मॅडम यांचा आजचा निरोप समारंभ आणि मंचावर उपस्थित सर्व आदरगण. या ठिकाणी मगाशी फुलते सर बोलले की आजचा हा कार्यक्रम केवळ निरोप समारंभ नाही, तर ज्या काही आपल्या आठवणी आहेत, अनुभव आहेत, त्याचा हा समारंभ आहे. आणि मगाशी मी पाहिलं की ज्यावेळेस सावळे मॅडम कारमधून उतरल्या आणि विद्यार्थ्यांनी जशा प्रकारे त्यांना शुभेच्छा दिल्या, यामध्ये मला सर्व विद्यार्थ्यांमध्ये सावळे मॅडम दिसल्या. ह्या फार महत्वाचा आहे. हा खूप महत्वाचा संदेश आहे. आणि आपण करताना एक गोष्ट बोलला, छान शिकवत होत्या, छानपैकी प्रेरणादायी मार्गदर्शन करत होत्या. आणि कोणताही सण असो, शाळेमधील कार्यक्रम असो, गॅदरिंग असो, कोणताही आपला राष्ट्रीय उत्सव असो, त्यामध्ये सावळे मॅडमचा अतिशय महत्वाचा वाटा होता. बरोबर सर? आणि या सगळ्या गोष्टी ह्या सर्व विद्यार्थ्यांच्या, शिक्षकांच्या आठवणीत राहतील, यात काही दुमत नाही. पण आणखी गोष्ट असं म्हणावं वाटतं की आपल्या शाळेमध्ये जवळपास मी आणि उके सर या ठिकाणी 2019ला जॉईनिंग झालो आणि त्याच्यानंतर काही कालावधीत सावळे मॅडम देखील जॉईन झाल्या. आणि 5 वर्षाच्या अनुभवानंतर असं नजर आलं की आपली ही जी शाळा आहे, आपल्या शाळेमध्ये जेवढे सभासद आहेत, शिक्षक मंडळी आहेत, हे फक्त एक शाळा किंवा शिक्षक असं नाही, तर हे कुटुंब आहे. आणि कुटुंबाच्या प्रमुख नातं म्हणजे आपली जी खिचडी आपले बनवतात आई आणि बाबा, त्यातल्या त्यात या ठिकाणी आमचे सर्व शिक्षक बंधू आणि त्यातल्या त्यात या ठिकाणी भगिनी म्हणून आदरणीय सावळे मॅडम यांचा फार महत्वाचा वाटा आहे असं मला वाटतं. कारण की जरी आम्ही महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी आलेले असू, तरी या ठिकाणी एक कुटुंब म्हणून आम्हाला कधी घरची आठवण आली नाही. विशेष म्हणजे सावळे मॅडम असतील, आदरणीय आमचे मुख्याध्यापक गौर सर असतील आणि आमची माननीय केंद्र प्रमुख बळे सर असतील आणि या ठिकाणी सर्व गावातील प्रमुख, हे सर्व यांचा फार महत्वाचा वाटा शाळेसाठी आहे. आणि आपण पाहताय लहान लहान छोटी मुलं या ठिकाणी पुढून आपलं मनोगत व्यक्त करण्याचं धाडस दाखवतात. त्यांचा एकच शब्द महत्वाचा आहे, धन्यवाद. हा पण महत्वाचा शब्द आहे. जरी तुम्ही या ठिकाणी बोलताना अडकला असताल किंवा तुम्हाला भीती वाटली असेल, ते साहजिक आहे, पण तुमचा जो शेवटचा शब्द आहे धन्यवाद, याच्यामध्ये शिक्षकांची पावती काय आहे, काय शिक्षकांचं काम आहे दिसून येतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांना पुढे जाण्यासाठी वाटचाल करतात. आणि एक गोष्ट विशेष अशी वाटते की आपल्या शाळेमध्ये एकच लेडीज मॅडम आहे, पण या सर्व मुलींना त्यात प्रेरणादायी देखील आहे. मी आज पाहिलो
की बाबा बऱ्याच मुली छानपैकी साड्या घातलेल्या आहेत, हे कशाचं प्रतीक आहे? तर एक प्रकारे जी मुलगी आहे ती कशा प्रकारे पुढे जाऊ शकते, काय काय करू शकते, या ठिकाणी या भावी शिक्षिका आहेत, भावी जिल्हाधिकारी आहेत, भावी शिक्षिका आहेत, त्यातल्या त्यात भावी डॉक्टर आहेत, याचं ते प्रतीक आहे. या ठिकाणी साळवे मॅडमनी फक्त तुम्हाला ज्या काही गोष्टींचं मार्गदर्शन केलं, त्या मार्गदर्शनातून आपल्याला एकच गोष्ट शिकायची असे वाटते, ती म्हणजे आपल्याला भविष्यात काही नाही काही व्हायचंय. आणि हा जो प्रसंग आहे, हा प्रसंग सगळ्यासाठी अतिशय लाभदायक आणि प्रेरणादायक आहे. आणि एक गोष्ट या ठिकाणी विशेष सांगतो, ज्या काय आमच्या नेहमी आठवणीत असतात. कोणताही शनिवार असो, कोणताही कार्यक्रम असो, मॅडम आमच्यासाठी खास घरून काहीतरी गोड पदार्थ आम्हाला खाऊ घालतात. हे फार महत्वाचं आहे, जे की कधीच विसरू शकणार नाही. आणि यासाठी खूप खूप धन्यवाद मॅडम. हा म्हणजे सकाळी लवकर उठणं, त्यासाठी करावं लागणारी मेहनत आणि लगेच शाळेकडे यायची जबाबदारी, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना पार पाडून या ठिकाणी आपल्या समोर यावं लागतं. आणि यातून खरंच आम्हाला त्यांच्याकडून खूप प्रेरणादायी आणि मायाळू प्रकारचा स्वभाव मॅडमचा आम्हाला आवडला. आणि त्यातल्या त्या कार्यपद्धती, कार्यरचना ही सगळ्यांचीच असते. आणि चालत बोलत आपण काही एखादा शब्द इकडे तिकडे बोलला असू किंवा कामामध्ये काम चुका झाला असावं, त्याबद्दल मी त्यांना क्षमा मागतो. पण जेव्हा कधी पहिलीचे काही कार्यक्रम असेल, पहिली दुसरीचं काही उपक्रम असेल, त्या संदर्भात मॅडम मला आवर्जून वर्गात बोलून घ्यायच्या. आणि त्यांचा जो व्हिडिओ पाहताना मला असं खरंच वाटायचं की मॅडमनी काहीतरी मुलांमध्ये कलागुण कौशल्य काहीतरी वाढवलेलं आहे. तो व्हिडिओ बनवताना मला स्वतःला जाणीव व्हायची की खरंच विद्यार्थ्यांना जी ऍक्टिव्हिटी आहे, जसं मगाशी फुंदे सर, चव्हाण सर बोलले की काहीतरी ऍक्टिव्हिटी मॅडम घेत आहेत, आणि ती ऍक्टिव्हिटी पहिलीच्या मुलाकडून घेणं, या कमी वयामध्ये आणि स्टेज पर्यंत येणं, ही खरंच नावलौकिक गोष्ट आहे. नाव कमवणं खूप महत्वाचं आहे, पण त्याला चालना देण्याने पुढे वाढीस गेले हे विद्यार्थी दृष्टिकोनातून तितकंच खूप महत्वाचं आहे. मी मॅडमला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि जरी देखील त्यांनी इथून निरोप घेतला तरी हे निरोपचे जे 2 शब्द शेवटचे आहेत, निरोप, रोप, हे जे रोपट आहे ते रोपट ते कुठेतरी वाढवतील, कुठेतरी आणखी अशी बरेच विद्यार्थी घडवतील, अशी माझी अपेक्षा आहे. तरी मी सर्वांमध्ये त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. गुरुदेव शक्ती इथे उपस्थित सर्व आदरणीय प्रतिष्ठित नागरिक आणि ज्यांचा आपण इथे कार्यक्रम आयोजित केलेला आहे, अशा सत्कारमूर्ती आपल्या सर्वांच्या लाडक्या साळवे मॅडम आणि केंद्रीय मुख्याध्यापक, तसेच सगळे मान्यवर आणि माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथे निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आताच आमचे मित्र राहुल सर यांनी खरंच खूप छान बोलले, जे अगदी मला मनातून बोलायचं होतं ते त्यांनीच बोललंय. आता प्रश्न पडलाय की मी काय बोला, पण असो. साळवे मॅडम आणि आमचा जवळपास 1 वर्षाची ओळख, आणि आम्ही 2024 मध्ये इथे आलोय आणि आता 25 म्हणजे जवळपास 1 वर्षाची ओळख झाली आहे. पण या ओळखीमधून आम्हाला त्यांच्याकडून बरंच काही शिकण्यासारखं मिळालं. खरं तर प्रामाणिकपणा, शिस्त, सहकार्य वृत्ती आणि जिज्ञासूपणा, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून आम्हाला शिकायला मिळाल्या. म्हणजे जर विद्यार्थी हा घडत असताना, जसं एखादी कुंभार एखाद्या कच्च्या म्हणजे मातीच्या गोळ्याला कच्चा असताना त्याला जसा आकार देतो तसा आकार तो बनत असतो, तसाच प्रमाणे आपल्या मॅडम सुद्धा पहिल्या वर्गाला शिकवायच्या. आणि पहिल्या वर्गातून जे काही जो फाउंडेशन बेस असतो त्या मुलांना शिकवत असताना अतिशय सुंदर प्रकारे शिकवायच्या. आणि जो पहिल्या वर्गातून जेव्हा मुलगा वर येतो, 6वी 7वी पर्यंत येतो, तेव्हा ते सर्व मुलांमध्ये त्या सगळ्या ऍक्टिव्हिटी, सगळ्या गोष्टी रुजलेल्या असायच्या. आणि म्हणून त्यांचं हे काम अतिशय मोलाचं आणि अनुकरणीय असं काम आहे. त्याबद्दल त्यांना तर शुभेच्छा आहेत. परंतु ज्या आता तिथे नवीन शाळेमध्ये ज्या गेलेल्या आहेत, मी मॅडमना नेहमी म्हणायचो की तुमची इथे उणीव नेहमीच असायची, कारण की ह्या शाळेमध्ये एक आपल्याला एक मातृत्व देणारं, एक आईचं प्रेम देणारं, एक मॅडम प्रती आपल्याला इथे शाळेमध्ये नेहमी स्टॉपची आवश्यकता असते. आणि मी त्यांना म्हणायचो की तुम्ही जर इथून जाणार तर खरंच आम्हाला एक आपुलकीची भावना जी मायेप्रती असते ती कुठे ना कुठे आम्हाला कमी वाटेल, आणि ती खरंच कमी वाटत आहे. आणि या शाळेमध्ये एक त्यांची उणीव भरून काढण्यासाठी सध्या व्यक्तिमत्व नाही, पण खरंच इथे त्या व्यक्तिमत्वाची अजूनही गरज आहे. आणि म्हणून त्यांना शुभेच्छा देतो की त्या तिथे जरी असल्या तरी इथल्या आमच्या मुलांना किंवा आम्हा सगळ्यांना कधी विसरणार नाहीत. आणि एक विनंती की समजा आमच्याकडून काही अशा चुका झाल्या असतील, आता सहकार्य वृत्ती किंवा एकमेकांसोबत असताना कधी शिकणं असतं, कधी चुकणं असतं, तर ह्या गोष्टीमधून समजा काही चुका झाल्या असतील तर आम्हाला मोठ्या मनाने माफ करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आणि त्यांना त्यांच्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद.
आदरणीय साळवे मॅडम यांच्या निरोप समारंभासाठी जमलेलो आहोत. साळवे मॅडम यांच्याबद्दल सांगायचे झाल्यास त्या आमच्या सहकारीच नव्हत्या, तर एक मोठ्या भगिनी, आमच्या मार्गदर्शक आणि हितचिंतक होत्या. 1.5 वर्ष त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. या 1.5 वर्षात त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले. जसे कुठलेही सांस्कृतिक कार्यक्रम असो तर कुठलेही कार्यक्रम त्या फार उत्साहाने भाग घ्यायच्या. तर मी त्यांना माझ्याकडून त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. विद्येची देवता सावित्रीबाई फुले, जिजामाता ज्यांनी शिवबांना घडवलं, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आमच्या शाळेचे केंद्रीय चेफ, मंचावर उपस्थित सर्व पाहुणे, माझे सर्व शिक्षक वृंद आणि तुम्ही प्रिय विद्यार्थी मित्रांनो, 2 मिनिटं शांत बसणार ना? जास्त बोलत नाही मी, तसंही मला तब्येतीचा प्रॉब्लेम आहे. आज आपण हा जो कार्यक्रम घेतोय निरोप समारंभाचा, आणि या कार्यक्रमाचे आमचे सत्कारमूर्ती आदरणीय साळवे मॅडम, आम्ही जेव्हापासून मॅडमची बदली झाली तेव्हापासून आम्ही जेव्हा कधी स्टाफमध्ये बसतो, चर्चा करतो, नेहमीच आम्हाला एक उणीव भासते की कोणीतरी आपल्यामध्ये कमी आहे बा. आणि आज जेव्हा मॅडम आल्या आपल्या शाळेमध्ये तर खरंच असं वाटतं की स्टॉक पूर्ण झालेला आहे, परंतु ही फक्त क्षणभंगूर गोष्ट आहे, कारण आपण त्यांना निरोप देतोय. आणि निरोप देतो म्हटलं की निश्चितच यामध्ये सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टी असतात. त्यांची चांगली सोय झाली, त्या चांगल्या ठिकाणी गेल्या आणि तिथं सुद्धा विद्यादानासाठी काम करणार आहेत, करतच आहेत. आणि ज्या पिढ्या घडवल्या आजपर्यंत तिथं सुद्धा अनेक पिढ्या घडवतील हे आम्हाला सर्वांना माहिती आहे. मॅडम बद्दल बोलायचं झाल्यास सगळ्यांनी बोलून घेतलंय, बऱ्याच गोष्टी स्तुतीसुमने उधळलेली आहे, पण माझ्याकडे सुद्धा बरंच काही आहे बोलायला. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा कधी असं असतं की स्त्री ज्या असतात जनरली कमी बोलतात किंवा जेंट्स शिक्षकांसोबत त्यांचा संबंध कमी येतो बोलताना, सुरुवातीला त्यांचंही तसंच होतं की आपला वर्ग, विद्यार्थी, त्यांचे उपक्रम, सुरुवातीला कधी आम्हाला असं वाटलं नाही की मॅडम आमच्यामध्ये आहेत, पण हळूहळू त्या रमल्या. आणि जेव्हा आपण विचारांची देवाणघेवाण करतो त्यानंतर त्यांना कळलं की इथले स्टाफचे मेंबर्स सहकार्य वृत्तीचे आहेत, चांगले आहेत. आणि तेव्हापासून मग आम्ही विचारांची देवाणघेवाण सुरू झाली आणि त्यांनी मग आमच्यामध्येच आपल्यापैकीच एक आहेत अशा प्रकारे त्यांच्यामध्ये पण एक भावना झाली आणि हसत खेळत आपण विद्यादानाचं काम केलं. राहुल सर मगाशी बोलले की मॅडम बघा, मॅडम आम्हाला फार सिनियर आहे आणि फार सिनियर असताना कार्यक्रमाचे अध्यक्ष, मंचावरील उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे आणि विद्यार्थी मित्रांनो, साळवे मॅडमच्या आज आपण निरोप समारंभासाठी या ठिकाणी सर्वजण एकत्र आलेलो आहोत. मॅडम साधारणपणे डिसेंबर 2019ला आपल्या शाळेमध्ये आल्या आणि 2018 पासून शाळेनं चांगल्या प्रकारे काट टाकली होती आणि अतिशय जोमाने, नवीन उत्साहाने काम करायला लागली होती. बळे सरांच्या नेतृत्वामध्ये वेगवेगळे उपक्रम शाळेमध्ये राबवले जात होते. परंतु 2018ला ज्या बदल्या झाल्या, या बदल्यांमध्ये अतिशय कमी शिक्षक आपल्या शाळेला लाभले. केवळ 4 शिक्षक आपल्या शाळेवरती होते आणि विद्यार्थी संख्या, वर्ग जवळजवळ 4 ते 5 पदं आपले रिक्त राहिलेले होते. आणि अशा वातावरणामध्ये शाळा चालू असताना 2019ला मॅडम यायच्या 2-3 दिवस अगोदरच आम्हाला थोडीशी कुणकुण लागली होती की मॅडम आमच्याकडे येणार आहेत, कोणीतरी मॅडम आपल्याकडे येणार आहेत. आणि शिक्षक म्हटले की आम्ही सर्व मुसनवार शिक्षकांवरती शाळा चालू होती. मग डेप्युटेशन असायचे, रेड्डीवार सर होते, गौर सर होते, सोनवणे सर होते, जे आता याच ठिकाणी आलेले. अशा मुसनवार असणाऱ्या शिक्षकांवर शाळा चालू होती आणि अचानक आम्हाला थोडंसं 2-3 दिवस मॅडम हजर व्हायच्या अगोदरच कल्पना आली की कुणीतरी मॅडम शाळेवरती येणार आहे. आणि आम्ही वाट बघायचो, आज येतील, उद्या येतील. 2-3 दिवस गेले. मग आम्हाला थोडंसं कळलं की मॅडम बदलून घेण्याच्या प्रयत्नात आहेत. मग अचानक आगोबाईची रोज जीभ येते, त्या जीभनं येत होतो. जीभनं येत असताना राजपूत मॅडम नागेश्वर विद्यालयाच्या त्याही गाडीमध्ये होत्या, मॅडम होत्या. राजपूत मॅडमनी विचारलं कुठल्या शाळेवर आहेत? मॅडम म्हणजे नागापूरच्या.
तर नागापूरच्या त्या शाळेच्या राजपूत मॅडम, मी गाडीत बसलेलो, म्हटलं अरे दोघांच्या शाळेवर मी मॅडम आल्या कुठल्या शाळेवर, पण मला कल्पना होती की कोणीतरी मॅडम हजर व्हायला येणार आहेत आपल्याकडे. आणि मग राजपूत मॅडमला म्हटलं मॅडम हे आमच्या शाळेवर येत दिसतात. शाळेचा मॅडमचा पहिला दिवस आणि त्या दिवसापासून शाळा बडे सरांची कारकीर्द सर्वांना माहिती, अतिशय कडक आणि अतिशय स्ट्रिक्ट, आणि ते स्वतः तेवढे स्ट्रिक्ट होते, वेळेला पाळणारे होते. आणि सेल्फीचा त्या काळामध्ये जवळपास सेल्फी पाठवावी लागायची आणि सरांचा रूल होता की बरोबर जो वेळेत येईल त्याची सेल्फी आली पाहिजे. अगदी मग शनिवार असला तरी सुद्धा मॅडम जरी एकच लेडीज होत्या तर मॅडमनं कधीच एक्सक्यूज मागितली नाही की मी लेडीज आहे मग मी लेट येईल, उशिराने येईल, अजिबात नाही. 6:15चा टायमिंग होता. 7:15 म्हणजे 7:15ला सर्वचे सर्व शाळेवरती हजर असायचे. अगदी सर 9:30 वाजले की गेटला बऱ्याच वेळेला 9:30-10 वाजले की गेटला लॉक लावून घ्यायचे बळेस. परंतु कधीच शाळेवरती लेट झाल्याने मॅडम अगदी जीभ न यायच्या, वेगवेगळी व्यवस्था नव्हती, परंतु एवढ्या सर्व परिस्थितीमध्ये असताना सुद्धा मॅडम शाळेवरती कधीच लेट झाल्याने आणि कामाच्या बाबतीत तर विचारायलाच नको. सर्व कामामध्ये आमच्या सर्वांमध्ये जर प्रॉम्प्ट असतील तर साळवे मॅडम. अगदी टाचणवही असेल, आमची कुणाची टाचणवही नसायची, पण मॅडमची एनी टाइम लगे मॅडम सही घ्यायला हजर. हे सर्व दप्तर जर शालेय दप्तर म्हटलं आणि प्रत्येक गोष्ट जर अपडेट म्हटली तर मॅडम 1 नंबरला असायच्या. आणि असं सर्व अतिशय उपक्रमशील. जर सांस्कृतिक कार्यक्रम म्हटला की एक हाती धुरा असायची मॅडमच्या. सर्व सांस्कृतिक कार्यक्रमातले सर्व गाणी बसवायचं श्रेय हे मॅडमकडे असायचं आणि नाटकं बसवायची ते उके सर. या सर्व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या पडद्यामागच्या जर खिलाडी असेल तर मॅडम असायच्या नेहमी. आम्ही फक्त समोर अँकरिंगला वगैरे आम्ही समोर असायचो, परंतु सर्व जे श्रेय असायचं हे साळवे मॅडमचं असायचं. आणि सर्वात अवघड असतं कुठल्या वर्गाला शिकवणं अवघड असेल तर पहिलीच्या वर्गाला. मी एकच वर्ष घेऊन बघितला आणि मला ते जमलं नाही. आणि त्या वर्षानंतर मी फक्त आतापर्यंत 15 वर्षामध्ये फक्त 1 वर्ष पहिलीला शिकवलंय. आणि ते वर्षी मला कसं निघेल त्याचा प्रश्न. पहिलीच्या मुलांना खेळवून ठेवणं अतिशय अवघड काम असतं आणि अतिशय हे अवघड काम मॅडमनी अतिशय फार उत्कृष्ट पद्धतीनं या ठिकाणी केलेलं आहे. आणि मॅडमची आत्ताची जी शाळा भेटली सीतानाईक तांडा, मॅडमच्या सुरुवातीला ज्या वेळेला मॅडम रुजू झाल्या त्यावेळेला मॅडमची ती पहिली शाळा होती आपल्या औरंगाबाद जिल्ह्यातली. आणि त्यामुळे तीच शाळा आता मॅडमला भेटली आहे. त्यामुळे मॅडमला जी आवडती शाळा होती ती भेटली, त्याबद्दल त्यांची खूप खूप शुभेच्छा. भावी वाटचालीसाठी मॅडमला खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे वडीलधारे आणि या नागापूरमध्ये प्रस्थापित असं राजकीय व्यक्तिमत्व आणि सध्या विद्यमान विविध कार्यकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन श्री गोरे मामा, त्याचप्रमाणे आमचे वडीलधारे आणि हे सुद्धा राजकारणात सक्रिय असणारे असे मुकरम काका सावकार ग्रामपंचायत सदस्य, आपल्या सर्वांच्या परिचित आणि विद्यमान सरपंच आमच्या मातृतुल्य माई म्हणजेच तायडे सुरेखा माई, आपल्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सत्येंद्र सिंग गौर, आमचे मित्र आणि ज्यांचं थोडं उशिराने आपल्या या कार्यक्रमाला आगमन झालं असे सामाजिक कार्यकर्ते, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आणि नागापूरचे सर्वेसर्वा संजय पाटील सोन्ने, शालेय व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा ज्योतिताई लांडगे, माझे सहकारी श्री हुकुमदार सर जे आपल्या शाळेतून इथून आता गेलेले आहेत, श्री हुकुमदार सर, आणि सगळ्यात महत्वाचे ज्यांचा आज आपण सत्कार ठेवलेला आहे अशा आमच्या भगिनी, मातृभगिनी की ज्यांचं फार मोलाचं असं सहकार्य मला मिळालं.
मी हे सगळं माझ्या भाषणात सांगायचं फार इच्छित आहे, पण किती बोलतायत आणि किती वेळ मी इथं घेईल हे पाहतो आणि मग बोलतो. अशा साळवे मॅडम आणि उपस्थित सर्व शिक्षक वृंद आणि तुम्ही विद्यार्थी मित्रांनो, आज आपण साळवे मॅडमचा निरोप समारंभ आयोजित करण्यासाठी आणि निरोप समारंभासाठी एकत्र जमलोय. साळवे मॅडम बद्दल अनेकांनी सर्व मांडून झालं, बऱ्याच गोष्टी सांगून झाल्या, पण त्यांच्याविषयी आणि माझ्याकडे त्यांचे बरेच अनुभव आहेत आणि ते मला शेअर करावेसे वाटतात, म्हणून इथं उभा आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही लहान इथं म्हणजे मोठे जे मुलं आहेत त्यांना माहिती असेल की मी काही दिवस जेव्हा नेवपूरवरून बदली करून आलो नागापूर केंद्रामध्ये, तर 2018ला जवळजवळ 1.5 वर्ष डेप्युटेशनवर बळे सरांनी सांगितलं होतं की तुम्ही या शाळेवर काम करा, आणि म्हणून मी इथंच 1.5 वर्ष काम केलं. पण नेमका मी इथून गेलो आणि त्याच्यानंतर मॅडमचं इथं आगमन झालं. म्हणजे सुरुवातीला मॅडमचा सहवास मला फार कमी मिळाला, म्हणजे मॅडम आगमन झालं होतं त्यांचं आणि लगेच मी इथून त्या शाळेवर, म्हणजे मध्ये कोरोना लागला आणि शाळाही बंद झाल्या आणि मग मी माझ्या मूळच्या शाळेवर निघून गेलो. मग कोरोना नंतर सहवास नाही मिळाला, पण मग जेव्हा मी इथं बदली करून आलो 2023 मध्ये, त्यानंतर मग नंतर मॅडमशी चांगला परिचय झाला आणि मॅडमची अशी सहकार्य वृत्ती की सुरुवातीला आधी मॅडम एकदम म्हणजे स्वभाव आहे असा की माझी बदली कधी होते या विचारात असायच्या, की त्यांना म्हणजे माझं कुठेतरी दुर्दैव आहे आणि म्हणून मला नागापूर मिळालंय किंवा मी नागापूरमध्ये आले असं त्यांना सुरुवातीला वाटायचं. आणि काही अंशी त्यांना ते वाटण्यासारखंच होतं की बराचसा त्यांचा कालावधी हा दडपणाखाली गेला असं त्यांना वाटायचं. आम्ही त्यांना सांगायचो की नाही, पण त्यांना वाटायचं की मी बॉदर आहे. आणि नंतर जेव्हा बळेसरांची बदली झाली मी चार्ज घेतला आणि माझ्यापेक्षा मॅडम जवळजवळ 3 ते 3.5 वर्ष 4 वर्ष सिनियर आहेत आणि तरी चार्ज त्यांनी म्हणे सर तुम्ही चार्ज घ्या. चार्ज घेतल्यानंतर माझ्यापेक्षा अलर्ट ते असायचे. सर शाळा बळेसरांनी गेल्यानंतर आधी शाळा ज्यांची होती ना त्यापेक्षा अजून चांगली असायला पाहिजे, प्रत्येक गोष्टीत अपडेट, म्हणजे कुठल्याही एक छोटी गोष्ट मॅडमच्या लक्षात असायची आणि सगळं नियोजन हे सगळ्या शिक्षकांनी पण केलंच, पण मॅडमचा फार मोठाचा सहभाग असायचा. कुठलेही सांस्कृतिक कार्यक्रम असेल, कुठलाही एखादा छोटासा कार्यक्रम असेल तर त्याचं नियोजन मॅडम स्वतःकडे घ्यायच्या आणि सांगायचे की आपल्याला असं करायचं. आणि मॅडम तुमच्या खरंच आठवण आहे की तुम्ही प्रत्येक गोष्ट मला समजून सांगत असायची की नेहमी सर आपल्याला असं करायचंय. माझा स्वभाव थोडासा आहे, माझा झाला किंवा हुकुमदार सरांचा थोडा वेगळा स्वभाव, वेगळा म्हणजे डोक्यात एक गोष्ट नाही असत, भरपूर गोष्टी असतात आणि एकदा त्या गोष्टींचे काय होते घालमेल होते एकदम भयंकर. मग त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा मी काही गोष्टी विसरतो आणि त्या विसरलेल्या सगळ्या गोष्टी सगळं स्टाफ तर आठवण करूनच द्यायचं, पण मॅडम एकदम दक्ष असायच्या की सर हे करायचंय, हे राहिलंय, उद्याचा कार्यक्रम असा आहे, परवा असं करूया, त्याच्यानंतर कोणती जयंती येते, कुठली पुण्यतिथी येते, सगळं नियोजन अगोदरच मॅडम या देऊन ठेवायच्या. मी फक्त होकार द्यायचो आणि करा म्हणून करायचं. आणि आजही मी अतिशय अभिमानाने सांगतो की सगळ्या स्टाफ मॅडम तसाच आहे, तसं तुमचं होतं तसं हे सगळे लोक तसंच करतात, फक्त प्रत्येक गोष्ट माझ्या कानावर पडते. आता हे नियोजन सुद्धा अगोदर ठरलं होतं की नियोजन बदली झाली त्याच वेळेला लगेच कार्यक्रम करायचा. मध्येच आमच्या आजी गेल्या आणि आजी गेल्यामुळे ठरलेला कार्यक्रम आपण कॅन्सल केला, पोस्टपोन केला की नंतर आता दिवाळी नंतरच होईल म्हणून. हळूहळू एक दिवस हा वाढतच चालला होता की कधीतरी हा कार्यक्रम व्हायला पाहिजे. आणि परवा ठरलं की कार्यक्रम करायचा आहे, मुलांना सूचना दिल्या, धाडसे सर, उके सर यांनी फक्त मुलांना सूचना दिल्या, सगळी तयारी ही मुलांनीच करून घेतली, कुठल्या शिक्षकाला त्याचं म्हणजे हे नाही, फक्त त्यांनी मार्गदर्शन केलं आणि सगळी तयारी मुलांनी केली. त्याबद्दल खरंच म्हणजे सगळं सहकार्य वृत्ती मॅडम कडून फार गोष्टी मला मिळाल्या. एकतर दरवेळेला म्हणजेच मोठ्या बहिणीसारखी माया त्यांनी केली आम्हाला. कधी मला बहीण नाही, म्हणजेच चुलत बहिणी आहे पण सख्खी बहीण नाही, पण मला असं वाटलंच नाही की मला कधी बहीण नाही म्हणून. प्रत्येक रक्षाबंधनला मॅडमनी राखी बांधली, त्याच्यानंतर आठवणीने भाऊबीजेच्या शुभेच्छा. मी विसरलो असेल, मला कधी फोन करायची तसदी मी घेतली नसेल, पण कधीही दरवेळेला मला भाऊबीजेला त्यांनी फोन केला, मला शुभेच्छा दिल्या. आणि जर भेटता आलं तर समजा भेटही झाली. म्हणजे मॅडमचं फार असं प्रेम, म्हणजेच एका मोठ्या बहिणीचं प्रेम मिळायला पाहिजे असं पद्धतीने प्रेम मॅडमने मला दिलं. आता ओके सरांनी सांगितल्याप्रमाणे आपण पहिल्यापासून रस्त्यावरची माणसं आणि त्याच्यामुळे रोडवर यायची, म्हणजे रोडवर आर्थिक बाबतीत सुद्धा बऱ्याच वेळेला जेव्हाही मागणी केली त्यावेळेस मॅडमची मदत कधी मॅडमने नकार दिला नाही. उके सरांनी सांगितल्याप्रमाणे उके सरांचं
आणि याच्यापुढे कदाचित हा प्रसंग पुन्हा येणार नाही. हळूहळू आमची आर्थिक बाजू आम्ही सक्षम करू असा शब्द तुम्हाला देतो. आणि तुम्ही या 2, 2.5, 3 वर्षात जेव्हा मी चान्स घेतला त्यापासून आणि मी इथं हजर झालो तेव्हापासून फार प्रेम असं दिलं. आणि खरंच एक कायम 2023ला आलो तर म्हणजे असं म्हणजे महिलांसोबत मी काम केलं होतं याच्यापूर्वी. म्हणजे जेव्हा नेवपूरला होतो ना तर आम्ही एकूण 11चा स्टाफ होता, त्याच्यापैकी 7 शिक्षक म्हणजे 7 जेंट्स होते आणि 4 लेडीज होत्या. पण जे बहिणीचं प्रेम जे तुम्ही दिलं हे पूर्वी कधीच मला मिळालं नाही आणि त्याबद्दल खरंच तुमचे मनापासून मी आभार मानतो. ती एक उणीव माझ्या आयुष्यातली तुम्ही भरून काढली. यापुढेही तुमची बदली होऊ नये असं मानसिक म्हणजे मी मनातून काही म्हणजे बदलीच व्हायला नाही पाहिजे असा मी नेहमी विचार करायचो. पण ज्याच्यात तुम्हाला आनंद आहे त्यात आम्हाला आनंद नक्कीच असेल. म्हणून या अर्थाने तुम्हाला बदली हवी होती आणि तुम्ही जाणार होते म्हणून तुमची बदली व्हायला पाहिजे असं मला वाटलं आणि ती झाली. आणि तुम्हाला मनासारखी शाळा मिळाली, आपण तिथे गेलात आणि पुढच्या भविष्याच्या वाटचालीस तुम्हाला अनेक शुभेच्छा देतो. अनेक अनुभव आहेत पण शेअर करायला फार कमी वेळ आहे. आता मुलांचं पण आणि मान्यवरांची काही भाषणं बाकी आहेत त्याच्यामुळे जास्त वेळ नाही घेत. आणि तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल खरंच तुम्हाला साष्टांग दंडवट करतो. आणि माझ्याकडून काही चुकलं असेल असं म्हणजे फार वेळा प्रसंग येतच नाही कारण की कोणाचं मन दुखावेल असं माझ्याकडून होत नाही. पण होत तर कधी झालं असेल त्याबद्दल मी खरंच तुमची मोठ्या मनाने क्षमा मागतो आणि आपणही मला क्षमा कराल अशी अपेक्षा करतो आणि माझी जागा घेतो. धन्यवाद. सन्माननीय व्यासपीठ, आजच्या सत्कार मूर्ती आमच्या भगिनी सावळे मॅडम, आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मित्र वरे मामा, तसेच नागापूर नगरीच्या सरपंच आमच्या माई, तसेच नागापूर नगरीचे ग्रामपंचायत सदस्य मुकरम मामा, तसेच शालेय समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सर्व शिक्षक वर्ग. मित्रांनो, आजचा दिवस खरोखरच सर्वांसाठी खूप चांगला दिवस आहे. मित्रांनो, प्रत्येकाला वाटतं की आपल्याला चांगली शाळा मिळावी, पण मित्रांनो शेवटी ज्याची तिची ऍडजस्टमेंट राहते. परंतु परमेश्वरानं आपल्याला जेवढी जनतेची किंवा विद्यार्थ्यांची सेवा करण्याचा चान्स दिला तेवढा काळ आपण चांगली सेवा व्हायला पाहिजे. तुमच्या सांगितल्याप्रमाणे आता हुकुमदार सरांनी सांगितलं की मॅडम डिसेंबर 19ला आल्या, याचा अर्थ जवळपास 6 वर्षाला 1-2 महिने कमी 6 वर्ष त्यांनी नागापूर नगरीच्या इथल्या शाळेची सेवा केली. मित्रांनो, ही आठवण आयुष्यभर माणसाला राहते. जे शिक्षक आपल्याला चांगले शिकवतात, जे आपला पूर्ण जी शक्ती असते आपल्यामध्ये ती पूर्ण विद्यार्थ्यांप्रती आपण व्यक्त करतो. तुम्ही सांगितलं सर्व शिक्षक विद्यार्थ्यांनी सांगितलं आपल्या भाषणामध्ये की त्यांनी आपला सांस्कृतिक कार्यक्रम 1 नंबर घेतला. प्रत्येक कार्यक्रमाला आम्ही जवळपास 10 ते 15 वर्ष प्रत्येक कार्यक्रमाला हजर राहतो. परंतु ही गोष्ट सर्व सत्य आहे की जेव्हापासून मॅडम आल्या तेव्हापासून खरोखर जे त्यांचं डेकोरेशन म्हणावं किंवा त्यांचं जे मुलांचे जे हे होते नाच गाणे डान्स वगैरे जे होते ते खरोखरच 1 नंबर झाले. आता हुकुमदार सर तर जवळपास 7 किंवा 8 पासून नागापूरला होते. मी शालेय समितीचे जवळपास 10 वर्ष इथं 5 वर्ष मी अध्यक्ष होतो. मित्रांनो, खरोखरच मी त्या काळातले सुद्धा शिक्षक आमच्या काळातले पण बघितले, मी अध्यक्ष असताना पण बघितले. पण खरोखर तुम्ही विद्यार्थी भाग्यवान आहात की 19 पासून खरोखर जेव्हापासून बळे सर इथं आले आणि एका नवीन पर्वाला शाळेची सुरुवात झाली. त्यांचा स्वभाव एकदम स्ट्रिक्ट होता. त्यानंतर मॅडम आल्या, परंतु हे चालूच असतं कारण जर शाळा आपल्याला जर शाळेत थोडी लयाला गेली होती, आपली शाळा जर 1 नंबरला आणायची असेल तर थोडे कडक पण निर्णय घ्यावेच लागतील. ते बळे सरांनी घेतलेही असेल, परंतु त्यांचा उद्देश फक्त एकच होता की शाळा आणि फक्त शाळाच 1 नंबरला यावी, विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारावी. ते गावात सुद्धा फिरले, त्यांना मॅडमने सुद्धा साथ दिली. त्यानंतर आमचे मित्र गौर सर आले. गौर सरांनी थोडी सुद्धा शाळेमध्ये कुठेही ऍडजस्टमेंट केली नाही, विद्यार्थ्याची गुणवत्ता जशीच्या तशी टिकवून ठेवली. मित्रांनो, तुम्हाला मी सांगितलेलं आहे की परमेश्वर जेव्हा जन्म देतो आपल्याला, तो गरीब किंवा श्रीमंती हे आपल्या हातात नसतं. परंतु जेव्हा आपला जन्म होतो तेव्हा सर्वांना मेंदू हा सारखाच असतो. अंबानीच्या मुलांना तेवढाच मेंदू आहे नाही, आपल्याला गरीबाच्या मुलाला सुद्धा तेवढाच मेंदू आहे. परंतु आपण किती प्रयत्न करतो आणि आपला जो शिक्षक वर्ग असतो हा आपल्याला किती मदत करतो, किती शिकवतो याच्यावरती ते शिकवतातच. प्रत्येक शिक्षक हा आपल्याला विद्यार्थ्याला
स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न करतो, पूर्ण शिक्षण देण्याचा प्रयत्न करतो. परंतु काही विद्यार्थी 100% वेळ देऊन घेतात आणि काही विद्यार्थी घेत नाही. तर त्यासाठी आपण सुद्धा शिक्षका ते करतोय, पार पडतात, पण आपण आपले सुद्धा करतोय, पार पडायला पाहिजे. मित्रांनो, आता नागापूर नगरीमध्ये जवळपास 60 वर्षापासून आता आपल्या ज्या माई आहे ह्या दुसरी महिला सरपंच झालेली आहे. अगोदर एक महिला झाली होती आणि नंतर माई सरपंच झाल्या. परंतु ते पुरुषांना जमलं नाही. ते माईने त्यांच्या 5 वर्षाच्या कार्यकाळात नागापूर नगरीचा असा विकास केला की पूर्ण जीवन बदलून टाकलं गावाचं. त्याचप्रमाणे साळवे मॅडमने सुद्धा त्यांच्या 6 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये पूर्ण आपलं जेवढं त्यांच्याकडे ज्ञान होतं ते पूर्ण विद्यार्थ्यांना आणि आपल्या शाळेला देण्याचा प्रयत्न केला. मी आता गौर सरांना एक गोष्ट सांगितली होती की आपल्या शाळेला काही मॅडमची गरज आहे. एक मॅडम गेल्यावर कारण इथे बरेचसे प्रॉब्लेम राहतात, त्यासाठी एका मॅडमची गरज आहे. परंतु त्यांचं म्हणणं होतं की बा कोणत्या मॅडमना जे नवीन लागल्या त्या इकडे येऊ शकतात, पण ज्या सिनियर मॅडम असतात ह्या थोड्याशा शहराला लागून कुठेतरी शाळा बघतात. त्याच्यामुळे आपल्याला भविष्यात सरांना सांगणं आहे की आपल्या शाळेला एका मॅडमची गरज आहे. जेव्हा केव्हा तशी वेळ येईल पुढच्या बदलीच्या वेळेस तरी 1-2 मॅडम आपल्या शाळेला पाहिजेत. मॅडमला आमच्या खूप खूप शुभेच्छा, भावी जीवनासाठी त्यांच्या शुभेच्छा. धन्यवाद. बसलेले अध्यक्ष महोदय आणि शिक्षक वृद्ध आणि अध्यक्ष, शालेय समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि बालमित्रांनो, आज आपल्या साळवे मॅडम तुम्हाला निरोप देऊन चालले आहे. तरी तुम्हाला भाषण करताना फार तुमच्या मनात खंत आणि तुम्हाला रडू आले की शाळा मॅडम चांगल्या आहे, चांगल्या शिकवत होत्या, त्यांनी आम्हाला चांगले ज्ञान दिले, चांगले ज्ञानगंगा मातीच्या गोळ्या आणि आकार देऊन आम्हाला घडविले, चांगला आकार दिला. आणि त्यांनी खरंच चांगलं, मी प्रत्येक कार्यक्रमाला मॅडमचा हजर राहते. गॅदरिंगमध्ये मॅडमनी स्वतः पोरींचा मेकअप करून साड्या घालून तयार करायच्या आणि कार्यक्रम चांगली सुरुवात केली. मॅडमनं खरं